पुण्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। खडकवासला धरणातून 28,000 क्युसेक वेगानं नदीपात्रात आता पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि या विसर्गामुळे नदीपात्रात जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे। दरम्यान काही वाहनं जी आहेत ती पाण्यात वाहून गेली असून परिसरातील गोठ्यांमधल्या जनावरांचंही स्थलांतर करावं लागलेलं आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतोय, अनेक वाहनं पाण्यात गेलेली आहेत, मोठ्या प्रमाणात पाणी यावेळेस पाहायला मिळत आहे। खडकवासला धरणामधून 7 वाजता 26,862 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर आता बाबा भिडे पुलावरती पाणी जे आहे ते या ठिकाणी जमा झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर वाहतुकीसाठी रस्ता गेले 3 महिन्यापासून बंद असला तरी नदीपात्रातला रस्ता जो आहे तो या ठिकाणी पूर्ण बॅरिगेड टाकून बंद करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर या ठिकाणी काही गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत, त्यामुळे अजूनही हा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेली आहे। याचा फटका जो आहे तो नदीपात्रातील जे रहिवासी आहेत त्यांना बसणार आहे। मात्र सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे नागरिकांनी आधीच सतर्कता जी आहे ती बाळगलेली आहे। जे गोठे आहेत गोठ्यांमधली जनावरं जी आहेत ती बाजूला करण्यात आलेली आहेत, त्यामुळे रात्रीतून अजूनही विसर्ग जो आहे तो वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कॅमेरामॅन सुमित भोसलेसह सागर साम टीव्ही पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।